तर नमस्कार भावांनो. आजच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र म्हणे सुद्धा लाज वाटत आहे. कारण आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेतला आहे, ज्यांचे चरण या महाराष्ट्राच्या भूमीला लागले आहेत, ज्यांनी आपल्याला परस्त्री आई समान ही शिकवण दिली आहे, आज त्यांच्याच महाराष्ट्राला एक कीड लागत चालली आहे, ज्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत हालाकीची बनत चालली आहे. मी असं का म्हणतोय हे कदाचित तुम्हाला थंबनेल वाचून समजले असेल. काल 2-3 दिवसापूर्वी कल्याणमध्ये एक रेप केस समोर आली, ज्यामध्ये विशाल गवळी नावाच्या एका युवकाने एका 13 वर्षीय चिमुकलीचा बलात्कार केला आहे. अशीच एक घटना पुण्यामध्ये खेड तालुक्यामध्ये समोर आली आहे, ज्यामध्ये 2 चिमुकल्या मुली ज्यांचं वय फक्त 4 ते 5 वर्ष होतं, यांच्यावर बलात्कार झाला आहे. याच्यापेक्षा भयानक भयानक केस महाराष्ट्रामध्ये समोर येत आहेत. आणि ही परिस्थिती फक्त महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण देशाची ही परिस्थिती बनत चालली आहे. कोलकाता रेप केस, बदलापूर रेप केस, अक्षता म्हात्रे रेप केस, यशस्वी मर्डर केस, या 2 महिन्यामध्ये जेवढे रेप केस समोर आले आहेत, ते जर मी नावासहित तुम्हाला सांगायला लागलो तर हा व्हिडिओ कमीत कमी 1 तासाचा ते 2 तासापर्यंत हा व्हिडिओ जाईल. इतके रेप केसेस या 2 महिन्यामध्ये समोर आले आहेत. पण नेमकं हे का होत आहे? एक रेप झाला नाही तोपर्यंत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अजून एक रेप होतोय. तिथं झाला नाही तोपर्यंत आणखीन एका जिल्ह्यामध्ये होतोय. पण याला जबाबदार नेमकं कोण आहे? हे बलात्कारी काही मंगळ ग्रहावरून येऊन आपल्या देशामध्ये बलात्कार करत नाहीत, तर आपल्याच समाजात वावरणारे राक्षस असतात, जे आपल्यामधूनच एक असतात. आणि म्हणून जर हे बलात्कार आपल्याला थांबवायचे असतील तर त्याचा एकच पर्याय राहिला आहे, आणि तो म्हणजे ज्याने पण बलात्कार केला आहे त्याला रस्त्यावर घ्या आणि भर चौकात जाळून टाका. मग तो एक हिंदू असेल किंवा मुसलमान असेल, तो बलात्कार करणारा हिंदू असो किंवा मुसलमान असो, त्याला रस्त्यावर घ्या आणि जाळून टाका. सध्याच्या काळात बलात्कार थांबवण्यासाठी याच्यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही. तुम्ही त्या बलात्काराला घ्या आणि भर चौकामध्ये जाळून टाका. मी या जनतेला लॉ अँड ऑर्डर हातामध्ये घेण्यासाठी सांगत नाही. मी स्वतः एक लॉचा स्टुडंट आहे. पण मला माहित आहे की जोपर्यंत आपण असे करणार नाही तोपर्यंत बलात्कार थांबणे शक्य नाही. जोपर्यंत आपण कायद्याच्या भरोश्यावर राहू, या बलात्कारांना कायद्याच्या भरोश्यावर सोडून देऊ, तोपर्यंत बलात्कार थांबणे शक्य नाही. बलात्कारांना घ्या आणि भर चौकामध्ये जाळून टाका. बजरंग दलाला सुद्धा माझी एक नम्र विनंती आहे की जेव्हा एखादा बलात्कार होतो तेव्हा तुम्ही, जर तो बलात्कार एखाद्या मुसलमानाच्या मुलाने केला असेल तर त्यासाठी तुम्ही नारे लावता, आणि जेव्हा तो एखाद्या हिंदूकडून बलात्कार होतो तेव्हा तुम्ही त्यासाठी आवाज सुद्धा उचलत नाहीत. उदाहरणार्थ जर बघितलं, आता दिल्लीमध्ये एक मुलीचा एका मुसलमानाच्या मुलाने जेव्हा मर्डर केला, तेव्हा तुम्ही सर्वांनी लव जिहादचे नारे लावले. पण जेव्हा एका गणपती मंदिरामध्ये अक्षता म्हात्रे नावाच्या महिलेचा 3 पुजाऱ्यांनी जेव्हा रेप केला, त्यावेळेस तुम्ही कुठे गायब झाला होता? मला एवढंच सांगायचं आहे भावांनो, की बलात्काराची कोणतीही जात नसते. बलात्कारी हा एक राक्षस असतो, जो याच समाजामध्ये वावरत असतो. ज्याला जोपर्यंत आपण सजा देणार नाही, जनता एकत्र येऊन सजा देणार नाही, तोपर्यंत हा राक्षस या समाजातून मिटणार नाही. बलात्कार झाल्यानंतर एखाद्या मुलीसाठी स्टोऱ्या लावण्यापेक्षा आज आपण स्टोरी लावतोय आणि उद्याच्याला आपणच दुसऱ्यांच्या आई बहिणींकडे वाईट नजरेनं बघतोय. असे करण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणा. परस्त्री आई समान ही महाराजांनी जी शिकवण दिली आहे, या रस्त्यावर चला. स्वतःमध्ये बदल करा, कारण जोपर्यंत आपण स्वतःला बदलणार नाही तोपर्यंत या देशाला आणि समाजाला बदलवणे फार कठीण आहे भावांनो. मी पुन्हा एकदा सांगतोय, ही बलात्कारी काय मंगळ ग्रहावरून येऊन आपल्या देशामध्ये बलात्कार करत नाहीत. हे तुमच्या आमच्या मधलेच एक राक्षस असतात जे बलात्कार करतात. म्हणून युवकांना माझी एकच विनंती आहे की जागृत व्हा. आपल्या घरामध्ये आई बहिणी आहेत, ज्या प्रकारचा आदर सन्मान आपण आपल्या घरातील आई बहिणींना देतोय, तसाच बाहेरच्या महिलांना सुद्धा आदर आदर सन्मान द्या.